कार्तिकाचा महिना संपला आणि शिवारात गुराळं उभी राहिली. हिरवेगार ऊसाचे फळ तोडले जाऊ लागले. जागोजाग घाणे फिरू लागले. पेट्रोमेकच्या बत्त्यांच्या झगमगाटात आणि पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल या घोषात गुळाच्या कायली उतरल्या जाऊ लागल्या. नि गुळांच्या ढेपाची थप्पी वाढू लागली. गरीबनी श्रीमंत ऊस खाऊन नि रस पिऊन ढेकर देऊ लागले. पाहावं त्यांच्या तोंडात ऊसाचं काणकं बांधल्यासारखं दिसू लागलं. दत्ताजी पाटलाचं गुऱ्हाळ उभं राहिलं होतं. ते उभ्या शिवारात मोठं गुऱ्हाळ मांडलं जात होतं. त्याच्या घाण्यावर त्याचं गुऱ्हाळ तब्बल 2 महिने चालणार होतं. नि मग त्याच्या भावकीचा ऊस त्या घाण्यावर गाळला जाणार होता. म्हणजे त्या मळ्यात तो गुऱ्हाळ्याचा कारखाना 2-3 महिने तरी चालणार होता. दत्ताजी पाटील हा एक सज्जन माणूस होता. त्याच्या अस्तित्वामुळे गावाचा लौकिक वाढला होता. तो दर सोमवारी रसाचे डबे घेऊन आपली माणसं पांदीत बसवत होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या सर्व बाजार करू लोकांना रस पाजित होता. मग रस प्यायलेले लोक ढेकर देत दत्ताजीचं कौतुक करीत आपापल्या गावी जात होते. तो एक दिलदार माणूस होता. त्याच्यामुळेच गावाला पुण्यवंताचा गाव असं नाव पडलं होतं. दिवस फिरला. उन्हाची धग मंदावली. थंड वारे वाहू लागले. दत्ताजीचा घाणा झुंपला. तशी गावाकडून पोराबाळांची झुंड येऊ लागली. निमळ्यातील त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जत्रा वाढू लागली. जो तो हवा तो ऊस काडकन मोडून तोंडाला लावू लागला. शिवाय पाटील जातीनं ऊस देत होता. बायका पोरांवर त्याचं लक्ष होतं. पोरांनी ओळीनं मांडलेले तांबे, गाडगी, कासंड्या तो स्वतः रसानं भरीत होता. आणि प्रत्येक पोराला एक एक ऊस देत होता. सर्व बायकांच्या घोळक्यामागं अण्णा शिंदेची पुतळा कासवाप्रमाणे मान आत ओढून मुरून बसली होती. ती लाजली होती आणि भेहली होती. पुढं जाऊन रस मागायची तिला हिंमत नव्हती. ती चोरून पाटलाची हालचाल पाहत होती. थोड्याच वेळानं पाटलाचंच तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्यानं हाताची खून करून तिला पुढं बोलवली. तो म्हणाला, पुतळे, अगं असं दडून बसल्यावर तुझे दाद कोण घेणार ग? आणि तुला ऊस रस कोण देणार? असं लाजायचं कशाला? पुढं बस, टाकाला जाऊन मोगा दडवायचा. असं म्हणून पाटील स्वतःच हसला आणि पुतळ्याला धीर आला. ती फाटक्या पदरात आपला उफाता देह झाकून घेत हळूच बसली नि जमीन टोकरू लागली. आंब्याच्या बुडक्याला नांगराचा नेहरा बसला होता आणि तो बराच उशीर पुतळ्याला निहाळीत होता. त्याची हैवान हावरी नजर तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव पारखून घेत होती. मध्येच तो इकडे तिकडे पाहत होता. आपणाला कोण पाहत नाही याची खात्री करून घेत होता आणि पुन्हा पुतळ्याकडे टक लावून पाहत होता. त्याचे खुनशी डोळे तिच्या अंगावर चरफडत होते. पुतळा होतीच तशी. ती नुकतीच वयात आली होती. तिच्या पाणीदार डोळ्यात एक कोमल नि लाजरा भाव भरला होता. तिचं नाक टोकदार होतं नि ओठ कोरीव होते आणि ते रंगानं गोरी होती. परंतु ती गरिबाची लेक होती. अंगावरचं पातळ फाटलं होतं. चोळी खांद्यावर चिरली होती. त्यामुळे तिचा गोरा नि मासल खांदा उघडा पडला होता. नि तो कुणाला दिसू नये म्हणून ती आपला फाटका पदर सावरून जीवाचं रान करीत होती. थोड्या वेळानं पाटील आला. त्यानं तिची कासांडी रसानं भरली. म्हणाला, अण्णाच्या जीवाला बरं आहे का? काईल उतरली की गुळ देईन, त्याला पाठीव. त्याला ताप भरला या. पुतळा दुःखित होऊन म्हणाली, नाना, मी येऊ का? अण्णाला गुळाचा चहा लागतो, काय करू? बरं तर तू ये, गावची माणसं येत्यात, त्यात तू बी ये, दत्ताजी म्हणाला. जर जमलं तर जरूर ये, मी हाय हत. बर, जाते मी. पुतळा 4 ऊसनी रसाची कासंडी घेऊन निघाली नि नेवरा सरळ झाला. त्याला पुतळ्याचं वेड लागलं होतं. त्याने चौफेर नजर टाकली. कुठं बसावं याचा विचार केला. सूर्य मावळला होता. हळूहळू अंधार पडत होता. खांद्यावर ऊस नि हातात रसाची भांडी घेऊन पोरं पळत होती. पुतळा घरी निघाली आणि नेवरा उठला. त्याने भयंकर विचार केला नि पुढील ओढ्यात जाऊन तो एका झाडाखाली पडला. पुतळा लगबगीनं घरी आली. तिनं बापाला रस दिला. त्याला ताप चढला होता. तो कणत होता. पुतळा, किती ग उशीर? तो विवळत म्हणाला. पाटलाच्या घाण्यावर उशीर झाला, ती बोलली. काय म्हणाला पाटील?
अण्णानं विचारलं. त्यानं गुळाला बोलिवलंया. ती हळूच म्हणाली. मग जा नि गुळ घेऊन ये, अण्णा बोलला. पण रात होईल. पुतळ्याने काळजी व्यक्त केली. कसली रात, जाऊन ये की, अण्णा बोलला. आणि जे होतं ते खाऊन पुतळा पुन्हा गुराळ्यात जायला तयार झाली. ती सोबतीची वाट पाहत दारात थांबली, पण कुणीच येत नव्हतं. मग तिनं हिंमत केली. जाते मी, म्हणून ती एकटीच दत्ताजीच्या गुराळ्याकडे निघाली. तिनं चालता चालता पदर सावरला. ती त्या ओढ्यात पुढे चालू लागली. तिनं चालता चालता आकाशात पाहिलं. वर काही चांदण्या लुकलुकत होत्या. ओढ्याचं पाणी झुळझुळत होतं. तिच्या पायाखाली ओली वाळू करकरत होती. दूर कुठेतरी एक घुबड घुमत होतं. पुढं तो मोठा आंबा उभा होता. त्याखाली ते गुराळ उभं होतं. तिकडे लग्नासारखी ती गुराळघाई चालू होती. दत्ताजी पाटील सर्व लोकांवर नजर ठेवून फिरत होता. त्याने पुतळ्याला पाहिली नि पुढे येऊन तो म्हणाला. पुतळा, वाईच बस, आत्ता काईल उतरल, मग गुळ घेणे जा. बर, पुतळ्याने मान डोलावली. मग बस, ऊस घेऊन खा, असं म्हणून पाटील आपल्या घाईत निघून गेला. नि पुतळा ऊस घेऊन एका ओल सावलीत बसली. आपण उगाच आलो असंही तिला वाटत होतं. दारिद्र्य फार वाईट असतं, नि जेवढं विद्रूप असतं तेवढंच ते निर्लज्जही असतं. आणि त्या दारिद्र्याच्या मुठीत पुतळा होती. ती चुलवणावरच्या कायलीकडे पाहत होती. तिच्या पुढे रस कडत होता. त्याची वाफ वर वर येऊन गुप्त होत होती. आणि पुतळ्याला घाई झाली होती. ही काईल लवकर उतरावी नि आपल्या पदरात मूठभर गुळ पडावा नि आपण आपल्या घरी जावं, एवढाच ती विचार करीत होती. तिला घरी जायचं वेळच लागलं होतं. ती कायलीकडे पाहून गावाकडे नजर टाकत होती. मध्येच नको हा गुळ, जावं आपण आपल्या घरी, असं तिला वाटत होतं. पण मध्येच दत्ताजी येऊन जरा बस असं सांगून पुढे जात होता आणि त्यामुळे तिला उठता येत नव्हतं. ती गुळाची वाट पाहत होती आणि नेवरा अंधारात बसला होता. ती कधी गुळ घेऊन गावाकडे निघते याची तो वाट पाहत होता. त्याला एक भयंकर विपरीत विचारानं घेरलं होतं. आज तो जीवावर उदार झाला होता. तो म्हणत होता, काय होईल, पुतळा गरीब आहे, तिचा बाप आजारी आहे, आपण काहीही केलं तरी त्याची दखल कोण घेणार आहे, आणि जरी घेतली तर काय होणार, फाशी तर होणार नाही ना. आणि त्याचं खुळं मन त्याला म्हणत होतं, अरे फाशी खून करणाऱ्याला बी होत नाही, मग हा गुन्हा तर मामुलीच आहे, तू चल पुढं, हे नव्या नवतीचं पान खुडून घे आणि मग जा तुरुंगात. रात्र वाढत होती. पेट्रोमेकच्या बत्त्या जळत होत्या. त्यांच्या भोवती चिलटांनी गर्दी केली होती नि अंधार दबा धरून बसला होता. मध्येच घाण्या फिरत होता. ऊसाची कांडी पाण्यात शिरत होती नि रसाच्या चिळकांड्या उडत होत्या. पुतळा हे दृश्य पाहत होती नि लगेच बावरून आजूबाजूला पाहत होती नि गडद अंधार पाहून मनात सरकत होती. पण कुणाला सांगावं, काईल अजून उतरत नाही, पाटील बस म्हणत होता. शिवाय गावची अनेक माणसं तिथं हिंडत होती. मग भीती कसली, असं ती मनाला सांगून धीर देत होती नि क्षणभर निर्भय होत होती. आणि पुतळ्याकडे पाहून नेवरा अधिक गंभीर होत होता. त्याचा विचार, त्याचा तो भयान निर्धार कणखर होत होता. आणि तो त्या अंधारात बसून तिला पाहत होता. ऊस, रस यासाठी आलेली गावची माणसं उगीचच बावरली होती. ती येता जाता पुतळ्याला पाहत होती. तशी त्यांना सवयच झाली होती. पुतळा दिसली की देवळातील गुरुवापासून म्हाताऱ्या न्हाव्यापर्यंत सर्वांना नवा जोम येत होता. त्यांचं ते मेलेलं तरुण पण परत अवतीर्ण होऊन ते लोक पोरासारखेच चाळे करीत होते. नाणावाणी हा दत्ताजीचा मित्र, त्याचं वय 60च्या पुढे गेलं होतं. पण रंगेल म्हातारा म्हणून त्याची गावात ख्याती होती. नि तो पुतळा दिसली की कानात वारं शिरलेल्या कोकऱ्यासारख्या उड्याच मारित होता. आज तोही रसाचा डबा पोटात ओतायला आला होता नि पुतळ्यासमोर बसलेली पाहून तो चेकाळला नि तिच्या भोवती फेऱ्या घालू लागला. उगाचाच आवाज चढवून बोलू लागला. मध्येच पुतळ्याला काय हवं आहे याची चौकशी करू लागला. बोलता बोलता त्यानं आपल्या गुबगुबीत गालावरील पांढऱ्या शुभ्र मिशांना पीळ भरला. पांढरी टोपी कपाळावर आणली नि तो मिरवू लागला. पुतळा तशीच बसली होती. आपल्या भोवती कोण कशा गिरट्या घालीत आहे, कोण कसं बोलत आहे नि कोण कसं पाहत आहे याची तिला मुळीच कल्पना नव्हती.
ती फक्त चुलवणावरच्या कडणाऱ्या कायलीकडे पाहत होती. ती काईल उतरली की तिला गूळ मिळणार होता. जवळच नेवरा बसला असून त्याची तीक्ष्ण नजर आपल्यावर रोखली आहे हे तिला माहीतच नव्हते. ती कायलीकडे पाहत होती. ती कडती काईल तिला नेवऱ्याच्या दाहक नजरेपेक्षा शीतल नि शांत वाटत होती. कारण त्या कायलीत गूळ कडत होता नि तो लवकर मिळणार होता. नि गूळ पदरात पडताच ती तरणी देखणी नि गरीब पुतळा घरी जाणार होती. हं, या गा, गुळव्यानं हाक दिली. माणसं जमली. त्यांनी काईल कावडीनं उचलली नि सर्वजणांनी गर्जना केली. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. आणि काईल उतरली. वाप्यानं गूळ अळला आणि पाटील पुढं आला. त्यानं हुकमी आवाजात सांगितलं, आधी पुतळ्याला गूळ द्या. गुलब्यानं गुळाचा गोळा तयार करून हाक मारली, चल पुतळा पुढे ये. आणि पुतळा पुढे गेली. तिनं तो गूळ पदरात घेतला आणि 2 ऊस घेऊन ती घराकडे निघाली. बाकीची माणसं ताटकळत तशीच बसली होती, पण नेवरा तिथं नव्हता. तो पुतळा गुळाकडे जाताच उठून ओढ्यात जाऊन एका झुडपात दडी मारून बसला होता. पुतळ्याला आनंद झाला होता. नि तो गरम गूळ नि 2 ऊस घेऊन पाय उचलून घरी निघाली होती. ती गती वाढवीत होती. गाव दूर नव्हता, समोरच घर दिसत होतं. कुत्री भुंकत होती, त्यामुळे पुतळा निर्भय होती. तिला कशाचीच भीती वाटत नव्हती. ती पाय उचलून चालत होती. ती ओढ्यात आली. तिथं झाडांची गर्दी होती, त्यामुळे तिथं अधिक अंधार जाणवत होता. त्या झाडांच्या ओल सावलीतून जाताना पुतळा किंचित व्याली नि निघाली. आणि एखाद्या वाघानं हरणीवर झडप घ्यावी तशी नेवरानं तिच्यावर झडप घेतली. आणि नरडीचा घोट घ्यावा तसा प्रकार झाला. क्षणात पुतळा सर्वस्व गमावून बसली आणि नेवरा पळाला. पुतळा रडत कडत घरी आली, पण तिनं तो प्रकार घरी सांगितला नाही. त्यामुळे बापाची आबरू जाईल अशी तिला भीती वाटली. ती रात्रभर रडत बसली. नेवराच्या त्या दृष्टपणाची तिला किळस आली. नेवरावरती मनात संतापली आणि असं काही घडलंच नाही असं ती वागू लागली. दिवसापाठी दिवस गेले, मग आठवडे गेले नि 2 महिने झाले. पुतळ्याला चरका बसला. पुन्हा ती मनात भयभीत झाली. आपणाला दिवस गेले आहेत याची तिला कल्पना आली. मग ती रडू लागली. रडण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हती. पण तिची ती अवस्था अण्णाच्या लक्षात आली. त्यानं तिला विश्वासात घेऊन धीर देऊन खरं काय ते विचारलं आणि मग हंबरडा फोडून पुतळा बापाच्या गळ्यात पडली. म्हणाली, मला नेवऱ्यानं चाचपली, लुटली आणि आता मला दिवस गेल्यात, तर मी काय करू? अण्णाची मती गुंग झाली. तो भयंकर प्रकार ऐकून तो उद्विग्न झाला. त्याचे डोके बधीर झाले. तो जमीन चाचपडत म्हणाला, पुतळा आता काय करू नको, चल भांडी घे बरोबर. कुठं जायचं? तिनं विचारलं. जिकडं वाट तिकडं. आता ह्यो गाव नको, हे घर नको. अण्णा रडू लागला. मग त्यांनी बांधाबांध केली. 4 भांडी 4 धडुतं घेऊन ती दोघं निघाली. तेव्हा दिवस मावळला होता. दत्ताजीच्या मळ्यात घाणा झुंपला होता. त्याची भावकी आपला ऊस गाळत होती. दत्ताजीनं पुतळ्याला पाहिली नि हाक मारली. मग आपणच पुढं जाऊन म्हणाला, अण्णा कुठं निघाला? दिसल तिकडं, अण्णा उत्तरला. मला कळू दे, पाटील बोलला. तुमच्या गुराळात गुळासाठी माझी पोरगी आली आणि नेवऱ्या नांगऱ्यानं तिच्यावर जबरी केली. आता तिला दिवस गेल्या ती. मला तुमचं हे गुराळ भोवलं. अण्णाचा गळा दाटला. तो रडू लागला. एवढंच नव्हे, दत्ताजी पाटील शांतपणे म्हणाला, आता माझं गुराळ बघ नि जाऊ नग. अरे मी हाय नव. दत्ताजी पाटलानं धावपळ केली. आपली भावकी आणि गाव जमवत आणि गावातील सर्व नांगरे गुन्हेगार ठरवून पुढे आणले. पाटील म्हणाला, नांगरे बोला. नेवरा घाबरला. त्याचा बाप हात जोडून गावापुढं उभा राहिला. म्हणाला, पोरानं गुन्हा केला, एवढा गुन्हा माफ करा. मी पुतळ्याला आपली सून करून घेतो. मी लग्नाची तयारी करतो. पुतळा आणि नेवरा यांचं लग्न झालं. दत्ताजीनं तांदूळ टाकले आणि म्हणाला, या पोरीला नांगऱ्यानं नीट वागवलं नाही तर गावात नांगऱ्याचे बी उरणार नाही. तसं करा. नेवराचा बाप म्हणाला, गाव सांगल तसं मी वागल. नि मग ते लग्न झालं. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.